महिन्यापासून जे शेअर मार्केट म्हणजे थोडक्यामध्ये कमोडिटी मार्केटशी संबंधित काम करतोय. ज्वेलरीचा बिझनेस आहे माझा आणि त्यात सतत लॉस होत चाललाय. तर त्याविषयी तुम्ही मला असं काही सजेस्ट करा की माझं त्यातून काही म्हणजे लॉस तर भरून निघेलच आणि शिवाय प्रॉफिट पण होईल त्यातून. पण 2 महिन्यापासून तुम्ही करताय की या आधीपासून करताय? नाही, मी या 2 महिन्यातच सुरुवात केली आणि अप्रॉक्सिमेटली तुमचे सुरुवातीला मला थोडासा प्रॉफिट झाला. म्हणजे मी कुठल्या म्हणजे कोणाचं सजेशन घेत नाही त्याच्यावर आणि कुठलं म्हणजे फक्त मी 1-2 रील वगैरे बघितलं होतं की बाबा याच्यातून काहीतरी आपल्याला प्रॉफिट करता येईल. आणि सध्या आमचा ज्वेलरीचा बिझनेस असा झालाय, भाव खूप वाढले त्यामुळे ज्वेलरीचा बिझनेस आमचा कमी होत चाललाय की मग आता काहीतरी इतर पैसा येण्याचा मार्ग विचार करतोय. तर थोडक्यात मी विचार केला की बाबा कमोडिटी मार्केटमधनं आपण काही पैसा कमवू शकतो का किंवा शेअर मार्केटमधनं कमवू शकतो का. तर असं 2 महिन्यापूर्वी मी सुरुवात केली आणि सुरुवातीला तर आला मला थोडाफार पैसा आला त्यामुळे असं वाटलं की आपण यात काहीतरी करू शकतो. पण नंतर मग माझा लॉस पण होत चाललाय. तर त्याविषयी मला काय करता येईल? मग लॉस होण्याचं मेजर कारण तुम्ही तिथे थांबला नाही. ठीक आहे, तुम्हाला पैसे आले, अजून चक्करमध्ये तुम्ही घालवले. म्हणजे समजा मी म्हणेन की तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर एक अप्रॉक्सिमेटली मी जेवढ्या लोकांना भेटते 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलं, 20,000 रुपये प्रॉफिट आला. 1 लाखावर 20,000 रुपये म्हणजे तुम्हाला 20% प्रॉफिट झाला. बरोबर. जर तुम्ही एफडी मध्ये गेलात तर 7% होतो, ते पण 11 महिने थांबल्यानंतर. आता तुम्हाला एका महिन्यात 20,000 रुपये प्रॉफिट झालं, तुम्ही तिथे थांबतच नाही. ठीक आहे, वॉरन बफेटचा एक सिम्पल रूल आहे, ते इक्विटीमध्ये ट्रेड करतात. तुमच्याकडे पण चांगली अमाऊंट आहे तर इक्विटीमध्ये का नाही ट्रेड करत? एकदम खायला का जायचं? शॉर्टकट का पाहिजे? बरोबर. मग माझंही ते असंच झालं की समजा मी नाही का, मी जे समजा फक्त कमोडिटी मार्केटमध्ये जे पैसे लावले पहिले मला असं वाटलं की 10 मिळाले, अजून 20 मिळतील, 50 मिळतील, मग थोडस माझी लालच वाढली. पण हा पण विचार केला यायला पाहिजे, बरोबर आहे की आपण 5 लाख जर लावले आणि त्याला 10,000 रुपये जर मिळताय तुम्हाला एका दिवसात जर मिळाली तर कुठेतरी ते घेऊन बाजूला सरकायला पाहिजे. तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही बोलता बोललात की कोणाच्या तरी बोलण्यावर तुम्ही गेलात. ठीक आहे, तर कोणाच्या तरी बोलण्यावर जाऊ नका, स्वतः स्टडी करा. खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज आहेत मार्केटमध्ये, जसे की झिरो लॉस आहे, मनी मॅग्नेट आहे. आता आम्ही स्ट्रॅटेजीजला नाव दिलेलं आहे. पण या स्ट्रॅटेजीजवर तुम्ही केलात आणि सामदाम दंडभेद सगळे वापरा. तुम्ही तुमचं लक पण इन्व्हेस्ट करा, तुमच्याकडे गोल्ड ताबीज आहे, तुम्ही त्याचाही वापर करा, तुम्ही डायरेक्शन फॉलो करा, तुम्ही फोन नंबर फॉलो करा. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो कराल तुम्हाला कुठलाही लॉस होणार नाही, मी लिहून देऊ शकते. माइंड स्टेबिलिटी खूप गरजेची असते जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करताय, कमोडिटीमध्ये काम करताय. उद्या ट्रम्प काय करेल किंवा मन की बात मोदीजी काय सांगतील, आजकाल काही भरोसाच नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला असं झालंय, मार्केट खालीवर झालं म्हणजे तिकडनं ट्रम्पच करतोय असं झालेलं आहे सध्या मार्केटचं. आज ट्रम्प मोदी आहे, उद्या अजून मोदीजी आहेत, उद्या अजून कोणीतरी नवीन येणारच आहे. त्यामुळे एकतर सगळ्यात बेस्ट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा किंवा आजची पोझिशन आजच संपवा. हा, म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की बाबा आजची पोझिशन आजच क्लिअर करणं हाच बेस्ट उपाय असू शकतो. कारण की लॉंग टर्म साठी थांबणं मग थोडस वाटतंच की बाबा रोजच्या रोज झालेलं. आता कसं आम्ही शेवटी बिझनेसमॅन माणसं, आम्हाला कसं रोजच्या रोज पैसा आलेला म्हणजे ते थोडस आम्हाला बेटर वाटतं. सॉरी जर का मी जास्त बोललं असेल, पण काय असतं ना, तुम्हाला पण एक मुलगी आहे माहिती आहे मला, आणि ज्यांना मुलं आहेत, ज्यांना मुली आहेत स्पेशली, त्यांना अजिबात हक्क नाहीये स्टॉक मार्केटमध्ये पैसे घालवायचे. सो कॉशियसली करूया. खूप साऱ्या गोष्टी आहेत, अजून 2-4 बिझनेस सुरू करूया आणि पुढे जाऊया. तुम्ही मला सांगाल त्याप्रमाणे मग मी समजा कमोडिटी मार्केट असो, शेअर मार्केट असो, कुंडलीप्रमाणे सगळं सुटेबल आहे. फक्त त्याला प्रॉपर लाईन अप करा. कुंडलीमध्ये पैसे कोणाला मिळणार नाही असं कुठेच लिहिलेलं नाही. प्रत्येकाला पैसे मिळतील, फक्त ते कुठल्या वेळी कसे घ्यायचे. म्हटलं ना, माझ्याकडे सामदाम दंडभेद सगळे पैसे मिळवणं हे महत्वाचं आहे. जो कोणी म्हणतो ना माझ्या कुठलेच पैसेच नाही आहेत, त्याने माझ्याकडे यायचं आणि मी सांगणार त्याला की कसे कुठनं पैसे घेऊन येऊ शकता तुम्ही. फक्त डोकं लागतं, थोडी मेहनत लागते आणि नशीब लागतं. बस. तुम्ही आता जसं सजेस्ट